राम राम मंडळी, नमस्कार. कुलदैवत दर्शन प्रवासात तुमचे स्वागत आहे. आता आम्ही चाललोय शिखर शिंगणापूरला देवदर्शन करायला. सर्वजण इथे आहे, मम्मी इथे आहे, मावशी हे आहे, काका ड्रायव्हिंग करत आहे, हे आहे पप्पा, हे आहे राजी. प्रवास करताना ॲज युजल आम्हाला लागते भूक आणि आम्ही घरून डब्बा आणलेला होता, खायला आणलेलं होतं. मग अशी थंड अशी सावली बघून रस्त्याच्या साईडला गाडी पार्क करून आम्ही जेवायला बसतो. काय नाही काय दिसतं. इथे तुम्ही बघू शकता की घरून आम्ही खूप काय काय खायला आणलेलं आहे. गवारीची भाजी, चपाती, आंबा आणि हे आमच्या मावशीचे फेवरेट बटाटा आणि कांदा भजी. असे बारी वडे येतात गावाला येऊन असं संतुष्ट झालं म्हणजे एक नंबर वडे. तर आता आपण येऊया मेन पॉइंटवर. आज मी तुम्हाला श्री शिखर शिंगणापूर या आमच्या कुलदेवस्थानाच्या निर्मितीबद्दल कथा सांगणार आहे. नटखट अशा शिवपार्वतीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणजे श्री शिखर शिंगणापूर. कथा ऐकण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. एके दिवशी श्री शंभू महादेव व माता पार्वती कैलास पर्वतावर सारीपाटाचा खेळ खेळत होते. सारीपाट म्हणजे सोंगट्यांचा खेळ किंवा कवड्या सुद्धा तुम्ही म्हणू शकता. लक्षात येत नसल्यास गुगल करून पहा म्हणजे लक्षात येईल. तर सारीपाटाचा खेळ खेळत असताना श्री शंभू महादेव पराभूत होतात, हरतात. हरल्यामुळे निराश झालेले महादेव ब्रह्मांडात गुप्त होतात. माता पार्वतीला प्रश्न पडतो, निराश शंभू महादेवांना शोधायचं तरी कुठे? मग माता पार्वती महादेवांना शोधण्यासाठी भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची मदत घेतात. भगवान विष्णू माता पार्वती व शंभू महादेव यांना पुन्हा एकत्र करण्यासाठी शंभू महादेव यांचा शोध घेतात. शोध घेता घेता भगवान विष्णू यांना कोथलगिरी पर्वतावर शंभू महादेव तप करत असताना दिसतात. आता कोथलगिरी पर्वत म्हणजे नक्की कोणता? तर हा आम्ही चढून आलेला पर्वत म्हणजेच कोथलगिरी पर्वत. ज्यावेळी महादेव पर्वतावर आले होते त्यावेळी त्यांनी सर्व देवांना अकराळ विक्राळ रूपात दर्शन दिले होते. त्यामुळे या ठिकाणी शंभू महादेवांना मोठा महादेव या नावाने देखील ओळखतात. पुढे भगवान विष्णू यांनी माता पार्वतीला श्री शंभू महादेव कोथलगिरी पर्वतावर तप करत असल्याचे सांगितले. मग या पर्वतावर माता पार्वती महादेवांना शोधत आल्या. आपल्या रुसलेल्या शंभू महादेवाची समजूत काढू लागल्या. तेव्हा महादेव वेगवेगळ्या 8 ठिकाणी गुप्त झाले. गुप्तलिंग, बेलदेव, वैलदेव, पानलिंग, खांबलिंग, उंबरदेव, बाणलिंग आणि गिरिजापती अशी ही 8 ठिकाणे. यापैकी गुप्तलिंग या ठिकाणी आपण आज जाणार आहोत. त्यासाठी पूर्ण कथा ऐका व व्हिडिओ पहा. या 8 तीर्थांना अष्टलिंग असेही म्हणतात. अखेर महादेवांचा रुसवा निघाला आणि श्री शंभू महादेव व माता पार्वती यांचा विवाह श्री विष्णू भगवान व माता लक्ष्मी यांच्या साक्षीने कोथलगिरी पर्वतावर संपन्न झाला. म्हणून या क्षेत्राला हरिहर भेट म्हणून सुद्धा ओळखतात. या इथे एकाच पिंडीवरील एका लिंगात श्री महादेव व माता पार्वती अर्धांगी व दुसऱ्या लिंगात श्री विष्णू व माता लक्ष्मी अर्धांगी असे 4 देवांचे दर्शन या ठिकाणी घडून येते. चैत्र गुढीपाडव्यापासून यात्रा चालू होते. चैत्र शुद्ध पंचमीला शंभू महादेव व माता पार्वती यांना हळद लावली जाते. चैत्र शुद्ध अष्टमीला श्री शंभू महादेव मंदिर ते श्री अमृतेश्वर मंदिर या दोन्ही मंदिराच्या कळसावर ध्वज बांधले जातात व रात्री 12 वाजता महादेव व पार्वती यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हाच दिवस यात्रेचा मुख्य दिवस मानला जातो. असे हे शिवपार्वतीच्या नटखट प्रेमाचे प्रतीक म्हणजे आमचे कुलदैवत श्री शिखर शिंगणापूर. दर्शन झाल्यानंतर कोथलगिरी पर्वत उतरून आम्ही निघालो गुप्तलिंगाच्या दिशेने. आता आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे गुप्तलिंग. तिकडे खूप सारे वानर असतात. वानर तर लवकरच तुम्हाला आम्ही दाखवू काय वानर. गुप्तलिंग कमानीपासून
ते मंदिरापर्यंत खूप असे वाहनार आपल्याला इथे पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. इथे भरपूर दुकानांमध्ये असं त्यांना खायला वगैरे ठेवलेलं असतं. लोक ते घेतात आणि त्यांना खायला चणे, केळी, फळं वगैरे अशी देतात. आम्ही पण त्यांना खायला देण्यासाठी केळी घेतलेली. घे ना की कशी आहे क्युटी, एकदम डार्क केळी खाताना मस्त अशी गोड गोंडस. यांना खायला केळी चारत चारत आम्ही खाली मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचलो. हे आहे गुप्तलिंगाचं मंदिर. इथून समोरून आतमध्ये जायचं आणि इथे आपलं महादेवाचं दर्शन होतं. इथे मी व्हिडिओ काढला म्हणून काका मला ओरडायला लागले, मग मी तिथून बाहेर आले दर्शन घेऊन. हे जुन्या काळातले डोंगरातली झाडं बिना पाण्याची उन्हाळ्यात उभी आहेत. मंदिराच्या बाहेर आल्यावर राजवीने मस्त असं आईस्क्रीमवर ताड्या मारलाय. असा एक फॅमिली फोटो घेऊन आम्ही पुढे निघालो गोंदवले महाराजांच्या मठाला. इथे आमचं छान असं दर्शन झालं, आम्हाला आरती मिळाली. तर असा काही होता आमचा कुलदेवतेचा प्रवास. तर व्हिडिओ आवडला असेल आणि पुढे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.